देईल की असं पहिले म्हणले की श्रीकृष्णाने माती खाल्ली, बरोबर ना? बरोबर. श्रीकृष्णाच्या म्हणजे अंगणात असं म्हणायचे की 9 लाख आहे, 9 लाख म्हणजे नंद. मग ते माती खाल्ली म्हणजे त्यांनी माती खाल्ली नव्हती ऍक्च्युली, ते सगळं औषध होतं. आज आता विज्ञान काय सांगतंय की गोमूत्रात एवढे एवढे घटक आहेत, शेणामध्ये एवढे एवढे घटक आहेत, त्या मातीमध्ये एवढे घटक आहेत, त्या भस्मात एवढे घटक आहेत. पण आज आपल्याला जे पहिल्या काळात चुलीतली राख खाऊन महिला आपल्या खात होत्या की त्यांना काय विकार होत नाही. आज सगळे हे जे विकार सुरू आहेत, आपल्या गर्भाशयाचे विकार सुरू आहेत, रक्त कमी होते. हे जर नुसती हे भस्म देशी गायच्या गौरीची राख खाल्ली किंवा माती खाल्ली तरी पहिल्या काळात हे होत होतं. लहान मुलं पण माती खायची, आपण बघत होतो. आता बरोबर. मातीच राहिली नाही, आपण आपल्या दारातच हे औषध मारतो, कुठलं तणनाशक. मग ते कसं काय पोटात गेलं तर काय होईल? आणि पूर्वीच्या काळात आपली भांडी राखणं घासली हा, जायची. आता या माझ्याजवळ राख विकताय बघतो ना. बरोबर. तर राखाचे घटक जर सांगितले ना तर सगळे आपण आपल्या शरीराच्या 33 घटकांनी बनवला, बरोबर ना? हा. तेवढे सगळे घटक राखीमध्ये. आता आमच्याकडे राख विक्रीला पण असते, राख म्हणत नाही आम्ही, राग नेतो बस म्हणून देतो ते लोकांना. आणि खरोखर B12 कॅल्शियम सगळे जे घटक आहेत आपल्याला लागतात ते सगळे घटक त्यातून परिपूर्ण होत्या. त्यामुळे आपण पहिल्या काळात खात होतो ना सगळे, म्हणजे जात होते आपल्या पोटात. बरोबर. आता आपण ते प्रोडक्ट आपण नंतर बघणारच हो, आहोत, हो. पण त्याआधी आपल्याला तुमच्या सगळ्या गायीविषयी माहिती करून द्या.